फायनली खूप छान ॲटमॉस्फिअरमध्ये आम्हाला एक लँडस्केप करायला मिळालं आहे आणि खरंच नशीब म्हणावं की ॲज अ आर्टिस्ट महालक्ष्मीच्या दरबारामध्ये आउटडोअरला का होईना पण लँडस्केप झालं. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर आम्ही जेव्हा बॅक साईडला आलो ना तेव्हा इतके सुंदर छान काकांनी ना बांगड्या रचून ठेवल्या आहेत. आपल्या आर्ट फील्डमध्ये ना टेक्स्चर म्हटलं जातं. जसं आता मी इथे उभी आहे तिथे हे दगडाचं एक छान टेक्स्चर आहे, तसं हे जे बांगड्या रचल्या आहेत तिथे पण एक टेक्स्चर दिसून येते. त्यामुळे हे तर शूट करणं बनतंच. आणि इकडे आले आहे तर सौभाग्याचं लेणं म्हणा तर बांगड्या तर घेणं बनतंच. तर काकांच्याकडून ते भरणार आहे. काका नाव काय तुमचं? अजित काकांकडून आपण बांगड्या भरून घेणार आहोत आणि आईसाठी पण घ्यायचे. हां त्यांचं पण हे करा दिसायला पाहिजे तरी पण बांगडी कोण भरते कळालं. हो म्हणजे काय सांगितलं की अजित काकांकडून बांगडी घेऊन येतात. मुंबई का सो फायनली डन. आणि एक दोनचा काला द्या एक डझन. आणि आईसाठी बांगड्या पार्सल करून घरी घेणार आहे. आणि अशा पद्धतीने आईचं दर्शन झालेलं आहे. आणि आता येस मला लँडस्केप करायचं आहे. आधी मी परमिशन काढणार आहे कारण इथे बॅग अलाव नाही आहे. त्यामुळे परमिशन काढून झाल्याच्या नंतर आतमध्ये एंट्री घेऊन एक जागा शोधणार आणि तिकडे मग लँडस्केप करायला बसणार आहे. तर आधी काकांचे पैसे वगैरे देऊया त्याच्यानंतर बघू. सो फायनली दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी की येस महालक्ष्मीच्या मंदिरासमोर मला लँडस्केप करायला मिळते. आणि लँडस्केपचं आपलं व्ह्यू पॉईंट असणार आहे नंदी, जो की नंदीला मी आल्यापासून खूप गौर करत होते आणि मला तो खूप आवडला. तिकडे असलेला तो विजय स्तंभ दीपस्तंभ आणि नंदी ह्याचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. शिला आहे आणि त्यामुळे या छोट्याशा कॅनव्हसवरती मला त्याला काढायचं आहे. खूप दिवसानंतर ट्राय करणार आहे कारण याआधीही मी म्हटलेलं की जिथे जातो तिथे फक्त राजाच करतो कारण राजाचा हा वॉटर कलर मीडिया असतो. सो यावेळेला मी ॲक्रेलिकवरती काम करणार आहे आणि लेट्स सी आपण किती वेळ सक्सेस होते कारण मी खूप दिवसांनी करणार आहे. सो फायनली आय एम डॅम एक्सायटेड विथ माय टूल्स. जसं सांगितलं होतं की राजा हा वॉटर कलरमध्ये काम करतो आणि मी ॲक्रेलिक ऑइलमध्ये काम करते. सो हे माझे सगळे सोबती आहेत ज्यांच्याबरोबर मी कॉलेज टाईममध्ये खूप एन्जॉय केलेलं आहे. सेकंड थिंग सांगावं असं वाटतं की माझी पेंटिंग स्टाईल ही वॅन गॉग स्टाईल आहे आणि वॅन गॉगचं चित्र हे नाईफनी व्हायचं कम्प्लीट, ज्याच्यामध्ये खूप सारे कलर्स असायचे, कलर ॲप्लिकेशन असायचं. त्यामुळे 10 वर्षांनंतर माझे नाईफ ओपन होत आहेत फायनली. आणि आय एम डॅम हॅपी की मी आईच्या चरणाशी माझं खूप दिवसानंतरचं पहिलं लँडस्केप करणार आहे आणि ह्याच्यानंतर होपसो माझ्या पेंटिंगची सुरुवात होणार आहे. आणि खूप फॉर्म पण छान आहे. कॉलेजमध्ये असताना मी नंदीचा फॉर्म होता आणि इतक्या दिवसांनी मी नंदी बरोबर पेंटिंग करते. आय एम डॅम हॅपी. सेकंड थिंग ओके कम टू द पॉईंट.
इजर लावलेला आहे, एक छोटा कॅनव्हास आहे आणि लॉट्स ऑफ नाईफ आणि आपल्या ॲप्लिकेशनसाठी ॲक्रेलिक कलर्स. तर राहिली गोष्ट आर्ट स्टुडंटसाठी, प्रत्येकाची आर्टची स्टाईल वेगळी असते. माझी स्टाईल ही थिक ॲप्लिकेशन आहे, जसं मी सांगितलं वॅन गॉग स्टाईल आहे, ऐतिहासिक आहे, खूप जुन्या आहे, शिला लेक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ग्रे कलर स्कीम, ब्ल्यू कलर स्कीम आणि ब्लॅक हे थिक कॉम्बिनेशनमध्ये मी अप्लाय करणार आहे. नॉर्मली आपण बघतो की पॅलेट यूज करतो, आज माझ्याकडे पॅलेट नाही आहे कारण मी सांगितलं मी खूप सामान कॅरी करत नाही. छोटे छोटे कलर्स आहेत ॲक्रेलिक फॉर्ममध्ये, मी डिरेक्टली ते अप्लाय करणार आहे, शेपमध्ये कन्वर्ट करणार आहे. पेंटिंग जेव्हा जवळून बघणार तेव्हा असं वाटतं की खूप सारे कलर ओव्हरलॅप आहे, पण तीच पेंटिंग जेव्हा व्हिज्युअली लांब जाऊन बघणार तेव्हा जो व्ह्यू आपण इकडे बघतोय, तो त्या पेंटिंगमध्ये दिसतो. चला खूप बडबड न करता स्टार्ट करूया. आता फक्त ह्याच्यावरतीच फोकस संपणार तेवढे.
ज्या गोष्टीचा मी विचार करत होते की बट ऑब्वियसली माझा मीडिया हा थिक ॲप्लिकेशन आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन तर झालं आहे पण त्याला सुकायची गरज आहे आणि एन्व्हायरमेंटला बघताच कलर इतक्या लवकर सुकणार नाही आहे. त्यामुळे आय डोंट थिंक सो की ते कंप्लीट होणार आहे. बट हां, जितकं पॉसिबल होईल तितकं ते कंप्लीट केलं जाणार. पण येस, इथे आलोच आहे तर छान आरती पण होते आणि तिच्या सानिध्यामध्ये हा जो चान्स मिळाला आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये लँडस्केप करायचा तो खूप 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 IMP आहे. त्याच्यासाठी शब्द कमी पडतात. सो आय ट्राय माय बेस्ट की लँडस्केप कंप्लीट होईल. पैसे देऊ नको, डायरेक्ट टार्गेट करून घेऊन जा. वाईट करून मिक्स करायचं. ए तू काय करतले? दाखव तुझं ड्रॉइंग दाखव. मन्या ठेव, मी धुते. ठेव, हा ठेव, मी धुते. राहू दे, राहू दे. कर कर बाबा, तू कर, ड्रॉइंग कर. काय ड्रॉइंग करतोय तू? हा कर.
अर्धा तास ते तो आलायच रिक्षावाला आलाय आणि ते बऱ्यापैकी इतकं आहे चित्र उठून तर येत आहे पण ॲप्लिकेशन जसं मी सांगितलं की ॲटमॉस्फिअरमुळे ते सुकलं नाही आहे त्यामुळे थोडंसं राहिलं आहे काम पण ते चित्र पूर्ण करूनच तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे ते जसं सुकेल त्याच्यावर थोडंसं काम केलं जाईल आणि नंतर ते शेअर करणार सो इकडेच मी थांबते आणि आता इथून निघते कारण खूप वेळ झाला आहे एक तास तरी होऊन गेला आहे कलर ॲप्लिकेशन सुकत नव्हते त्यामुळे आणि मजा आली एक वेगळा अनुभव होता सगळ्यात मेन म्हणजे तिकडे बसलेले जे पोलीस काका आहेत ना त्यांनी आम्हाला आत येऊन दिलं लँडस्केप करायची परमिशन दिली कारण एवढ्या पॅसेजमध्ये बॅग अलाव नाही आहे मस्त फिलिंग हॅप्पी आता इथून पुढचा प्रवास आहे येस आणि विदाऊट राजाशिवाय ते इनकम्प्लीट आहे बिचारा मी काम करते आणि राजा आता सगळा आवराआवर करतोय सो थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी आणि ॲप्रिशिएट केलं माझं काम कसं वाटतंय बँगॉक स्टाईलचं काम आहे नक्की मेसेजमध्ये नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड कीप वॉचिंग मनी गाईज थँक्यू सो मच